भाऊ आणि बहिणीच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण आज साजरा झाला. खरं तर बहीण आपल्या भावाच्या हातात धागा बांधून त्याला तिच्या रक्षणासाठी विनंती करते, अशी पार्श्वभूमी असलेला सण साजरा होण्याच्या आदल्याच दिवशी तळंदगे गावात एक भगिनी या जगात येण्यापूर्वीच जमिनीत गाडली गेल्याचं भीषण वास्तव समोर आलंय. तळंदगेतील धोंडीराम फडतारे यांना त्यांच्या शेतात मीठ, प्लास्टिक पिशव्या आणि कागद आढळून आले. त्यांनी संशयावरून त्या ठिकाणी खोदून बघितल्यानंतर तिथं अर्भक पुरलं असल्याचं आढळून आलं. फडतारे यांनी पोलीस पाटील समीर मुल्लाणी यांना यांची माहिती दिली. त्यांनी हुपरी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अप्पर तहसीलदार महेश खिलारे यांच्यासमोर पंचनामा केला. त्यानंतर मृत अर्भक उत्तरीय तपासणीसाठी CPR रुग्णालयात पाठवण्यात आलं. घटनास्थळी इचलकरंजीचे DYSP विक्रांत गायकवाड, हुपरीचे पोलीस निरीक्षक NR चौखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. हुपरी पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. एकीकडे रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं भावांकडून रक्षणाची हमी दिली जात असताना त्याच्या आदल्या दिवशी एक भगिनी जन्माला येण्यापूर्वीच नष्ट करण्यात आल्याचा हा प्रकार बघून तिच्या रक्षणाची कितीही हमी दिली तरी समाज खरंच तिची सुरक्षा करू शकतो का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय.